टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आपण सध्या मुंब्रा रेल्वे स्टेशनवरती आहोत आणि याच ठिकाणावरून आता काही घटना समोर आलेली ती म्हणजे कसारा ते CST कडे जाणारी जी लोकल होती त्या लोकलमधनं 5 प्रवासी पडून त्यापैकी 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्राथमिक समोर आलेली आहे। त्यामुळे पूर्णतः बंदोबस्त या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे। प्रवासी रोज येते मुंबई असेल कसारा या ठिकाणी जात असतात आणि त्या ठिकाणी जीव मुठीत घेऊन आपला प्रवास करत असतात आणि रेल्वेच्या ज्या बाहेर पाहायला गेलं तर दरवाजावरती उभे असतात आणि लटकून प्रवास करतात आणि त्याच्यामुळे ही घटना घडत असते। त्यामुळे नक्कीच कुठेतरी आतापर्यंत 5 जणांपैकी 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे। हे रेल्वे प्लॅटफॉर्मवरती देखील काही जण पडले होते तर काही ट्रॅकवरती देखील पडली होती, त्यांच्या चपला बुटं हे या ठिकाणी अवस्थेत पडलेली होती। पूर्णतः पोलीस बंदोबस्त या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे आणि पूर्णतः या ठिकाणची माहिती आता आपणच त्यांना विचारणार। सर, कुछ मालूमात मिले क्या अभी तक? क्या फ़ोन से मालूमात मिले क्या? गाड़ी कहाँ से कहाँ तक जा रही थी? लोकल थी क्या पुष्कर थी? कुछ को जाके पूछिए ना। एसएस को कहाँ पे है? और मेरे को वहाँ, मैं भी बाहर से आया हूँ भाई इधर बंदोबस्त के लिए। या ठिकाणी बंदोबस्तला आलेले आहेत, मात्र पाहायला गेलं तर आता दुतर्फा पोलीस बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेला आहे आणि याच ठिकाणी प्रवासी देखील या ठिकाणी गर्दी जमलेली आहे आणि आपण याच ठिकाणावरनं भाई साहब क्या घटना थी मालूम है थोड़ा? ये 9:30 बजे के दरमियान ये लोग गिरने लगे, जिसमें एक महिला भी थी। कुछ लोग जगह पे डेथ हो गए और कुछ लोगों को लेके गया है, एक टेम्पो में पूरे सबको लेके गया है। तो ये देखा जाए तो बहुत डेंजरस था। हमारी लाइफ में तो हम लोग फर्स्ट टाइम देखे कि लाशें गिरती हुई नज़र आई है। तो ये कहीं ना कहीं रेलवे की चूक है कि इसमें गाड़ी थी कहाँ से, कौन सी लोकल थी या एक्सप्रेस थी, किस तरह से देखिए लोग ये शायद लोकल से गिरे कि एक्सप्रेस से, वो पता नहीं चला। फास्ट लोकल से गिरे ये लोग, जिसमें एक महिला भी थी। तो ये बहुत ही डेंजरस सिचुएशन था कि फर्स्ट टाइम ऐसा हुआ। एक्चुअली रेलवे को सोचना चाहिए कि मंडे का दिन है, पीक आवर है, तो कुछ स्पेशल ट्रेन छोड़ना चाहिए, क्योंकि संडे के बाद लोगों को मंडे को जॉब जाना रहता है। अगर जॉब नहीं जाएंगे तो वहाँ पे अटेंडेंस नहीं मिलेगा या लेट होगा, पगार कटेगी। तो कहीं ना कहीं जो बेचारा गरीब है वो तो ट्रेन में चढ़ता ही चढ़ता है, तो उनको जाना ही है अपने जॉब पे। तो मेरी रेलवे से ये गुजारिश है कि एटलीस्ट पीक आवर के दिन है ना स्पेशल ट्रेन छोड़ा जाए, जैसे कि मंडे के दिन। और जैसे कि 9 लोग गिरे जिसमें एक महिला भी है। 9 जन गिरे, आपने देखा? हाँ, 9 लोग है जिसमें एक महिला है। 9 लोग में से एक महिला। कितने जन की मौत होगी इस जगह पे? वो तो कुछ आइडिया नहीं है कितने लोग की हुई, बाकी इतना मालूम पड़ा कि 9 लोग थे, जिसमें एक लेडीज है, 8 जेंट्स है। मुंबई की दिशा से जा रही थी गाड़ी? मुंबई की तरफ। लेकिन अभी सुरक्षा रक्षक बढ़ाए गए हैं, उसी टाइम जब सुरक्षा बढ़ाई गई है, बताइए ना आप, 20-20 मिनट गाड़ी लेट रहती है। पब्लिक जो है कितनी भी गर्दी हो लेट में भी जाती है ना, गाड़ी कोई टाइम पे तो आती नहीं है, उसमें 20 मिनट गाड़ी लेट हो जाएगी तो आदमी तो काम पे जाएगा ही ना। काही युवा आहे त्यांच्याकडनं देखील माहिती घेणार आहोत। या ठिकाणी जी माहिती समोर आली, भाई साहब क्या मालूमात है, किस तरह से जो घटना घड़ी, आपको कुछ मालूम? ये उतना तो मालूम नहीं है। खैर अपना ये इधर से एक्सप्रेस वो जा रही थी, लोकल गाड़ी जा रही थी फास्ट। तो वो टर्निंग के पास में ब्रेक हुआ थोड़ा, तो ब्रेक की वजह से अपना बैग में फंस के 2-3 लोग बैग पकड़ रहे थे, बैग को फंस ऐसे डायरेक्ट ओपन एकदम गिर गए, तो एक गिरते रह गए। गाड़ी यहाँ पे रुकने वाली थी क्या फास्ट? नहीं, यहाँ पे नहीं रुकती फास्ट गाड़ी, यहाँ पे नहीं रुकती। घटना किस तरह से घड़ी, फिर से बता सकते हैं आप मुझे? वो सब मतलब कहने की वजह से, मतलब मैं एकदम देखा नहीं कि मेरे सामने गिरे। वो सब बोल रहे थे कि यहाँ पे बैग की वजह से गिरे, बैग के ज़रिए से गिरे। तो टर्निंग से झटका लेते हैं, टर्निंग पे कोई भी फास्ट गाड़ी जाएगी तो झटका लेगी, ब्रेक लेगी। तो एक गिरा, फिर उसके बाद में गिरते रहते कम से कम 6 से 7 लोग गिर गए। या ठिकाणी पाहायला गेलं तर नागरिकांना माहिती घेतली असता मुंब्र्यातले म्हणणं आहे की 8 ते 9 जण आहेत, काही जण 6 ते 7 जण म्हणत आहेत। त्यामुळे ज्या टर्निंगला जी गाडी होती ती गाडी जी आहे ते वळणवाट होती आणि या फास्ट ट्रॅकवरती पाहू शकतो वळणवाट आहे। मुंब्र्याला येणारा कसाऱ्यावरून येणारी जी गाडी आहे ती वळणवाट आहे आणि फास्ट ट्रॅकवरती येते। त्याच अनुषंगाने पूर्णतः प्लॅटफॉर्मवरती येताच जी फास्ट लोकल जी आहे ते ठाण्याच्या दिशेने जाणारी या ट्रॅकवरती येऊन काही जण पडून मृत्यू झाला आहे तर काही जण इंजर्ड झालेले आहेत। त्यामुळे ही मोठी घटना आहे। पोलीस देखील आलेले आहेत, मुंब्रा पोलिसांशी देखील बातचीत करणार आहोत आपण या ठिकाणी आणि त्याच पद्धतीने आपण माहिती घेणार आहोत। या ठिकाणी
या ठिकाणी मुंब्रा सिनियर पी सर कशा प्रकारची घटना आहे, काय माहिती आलेली आहे? लोक जे आहेत जे पडलेली आहेत, तुम्ही सांगितलं की 2 ट्रॅकच्या म्हणजे 2 एक्सप्रेस गाडी आणि लोकलच्या मध्ये ही घटना घडली आहे. हो शेजारून फास्ट खाली आहे, शेजारून फास्ट दोन्ही गाड्या पास झाल्यामुळे घडलेली घटना आहे. सर थोडंसं कन्फ्युजन आहे की लोकलमधनं हे प्रवासी पडले की एक्सप्रेसमधनं? नाही, पूर्ण माहीत नाही, संपूर्ण माहिती नाही आहे अजून. ते कन्फर्म झाल्यावर कळलं. किती जखमी आहेत, किती मृत आहेत त्याचा काही एकूण 8 जणांना रवाना केलं. मृत्यूचा का आकडा समोर नाही, संख्या नाही माहीत. तिथे कळव्याला गेल्यानंतर यात्री कितने सुरक्षित है? नक्कीच आपण माहिती घेत आहोत. या ठिकाणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक या ठिकाणी आलेले आहेत, पूर्णतः माहिती घेत आहेत. त्यामुळे नक्कीच ही जी घटना घडलेली आहे त्यामुळे ही जी घटना घडलेली आहे त्यामुळे रेल्वेकडनं देखील ते माहिती घेत आहेत आणि रेल्वेवाल्यांकडनं देखील पूर्णतः माहिती आता वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे हे घेत आहेत. त्यामुळे नक्कीच जी घटना घडली आहे, सर टायमिंग काय असेल का अंदाज तो रेल्वेमध्ये पडण्याचा? 9-9:30चा घटना आहे. ओके, एकंदरीत पाहायला गेलं तर ही फास्ट लोकलच म्हणावी लागेल आणि आजूबाजूला तो पुष्कर एक्सप्रेस पण जात होते अशी माहिती समोर आली. पूर्ण माहिती नाही आहे, माहिती घेऊन सांग. नक्कीच या ठिकाणी त्यांची पूर्ण माहिती घेण्याचं काम जे आहे ते RPF सुरू आहे. मुंब्रा आपण सध्या स्थानकावरती आहोत. पोलिसांचा बंदोबस्त जो आहे ते वरच्यावर वाढत चाललेला आहे. पूर्ण घटनेचे स्थळी जे माहिती घेतली जात आहे. पाहू शकतो या ठिकाणी अजून देखील ह्या ट्रॅकवरती बूटं, चपला, बॅगा, घडी अशा ज्या वस्तू आहेत ते पडून आहेत. त्यामुळे नक्कीच हा अपघात जो आहे तो मोठा अपघात समजला जातो. रेल्वे ट्रॅकवरती जो पट्टा जो आहे तो वळण वाट आहे आणि याच वळण वाटेवरती ठाण्याच्या दिशेने जाणारी जी कसारा होती आणि पलीकडे फास्ट ट्रॅक जी आहे ते पुष्कर एक्सप्रेस होती अशी देखील काहींची माहिती समोर येत आहे. त्या दोन्ही गाड्या जे आहे ते बाजूबाजूने जात असताना फास्ट ट्रॅक त्या पलीकडच्या बाजूला काही जण पडून जे आहे ते जखमी झालेले आहेत. काही जण या बाजूला पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आलेली आहे. ट्रॅकवरती अजून देखील लांबलचक जे आहे ते चपला या ठिकाणी पडलेल्या पाहता मिळतात. पहिलाच जो डबा आहे तो रेल्वेचा फास्ट ट्रॅकचा या ठिकाणी चपला दाखवू शकतो. चपला पूर्णतः या ठिकाणी पडलेल्या आहेत. रांगेत जे आहे ते पूर्णतः चपला पडल्यामुळे नक्कीच 6 ते 7 जण, काही जण 7 ते 8 जण म्हणत आहेत. त्यामुळे आकडा हा निश्चित अजून रेल्वेकडनं देखील आलेला आहे. ताबडतोब लोकांना कळवा रुग्णालयामध्ये हलवण्यासाठी या ठिकाणी आता मदत केली गेली होती. मात्र सध्या तरी 3 जण मृत्यू झाल्याचा देखील आकडा समोर येत आहे. त्यामुळे रेल्वेकडनं पूर्णतः ही माहिती रेल्वे ट्रॅककडनं घेतली जात आहे. या रेल्वे लोहमार्ग पोलीस असेल या RPF असेल, ह्या RPFची पूर्ण तुकडी जी आहे ते हे तपास करत आहे. मात्र त्यांच्याकडे माहिती घेतली असता पूर्णतः माहिती यांच्याकडे देखील आलेली नाही आहे. त्यामुळे नक्कीच ही जी माहिती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत या ठिकाणांना आता सांगणं उचित राहणार नाही. मात्र सध्या तरी या रेल्वे RPF जी चौकी जी आहे ती चौकी जी या ठिकाणी आहे पोलीस चौकी. त्यामुळे या RPFचे सर्वच आता पथक जे आहे ते या ठिकाणी माहिती घेताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे हे पूर्णतः RPF मुंब्रा पोलीस स्टेशन आहे आणि याच ठिकाणी आता पूर्णतः त्यांच्या स्टेशन डायरीमध्ये नोंद केली जाते. त्यामुळे ही घटना आहे ती दुर्दैवी म्हणावी लागेल. अनेक प्रवासी जे आहे ते रेल्वेतनं प्रवास करत असतात आणि जीव मुठीत घेऊन आपला प्रवास करत असतात. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनाने पोलीस असतील, RPF असतील, त्या ठिकाणचे लोहमार्ग पोलीस असतील त्यांनी देखील काळजी घेणं गरजेचं आहे असं देखील स्थानिकांचं म्हणणं आहे. मात्र सध्या तरी या ठिकाणी पूर्णतः पोलीस देखील बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे आणि या पोलीस बंदोबस्तामध्ये आता या ट्रॅकची पूर्णतः माहिती घेतली जात आहे. हे फास्ट ट्रॅक आहेत त्यामुळे दुतर्फा जे ते दोन्ही फास्ट गाड्या धावत असतात आणि याच फास्ट ट्रॅकवरती वळण वाट आहे आणि त्या वळण वाटेमुळे कुठेतरी त्यांचा जीव आता या गाडीमधनं पडून झाल्याची घटना समोर आलेली आहे. त्यामुळे पूर्णतः पोलीस दुतर्फा वाढवण्यात आलेली आहे. सध्या सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आलेली आहे. त्यामुळे नक्कीच या संदर्भातील प्रश्न पुन्हा ऐरणीवरती आलेला आहे आणि या ठिकाणचे मुंब्र्यातील काही लोक जे ते प्लॅटफॉर्मवरती आलेले आहेत आणि या प्लॅटफॉर्मवरती दररोज ते प्रवास करत असतात आणि याच प्रवासादरम्यान ही जी घटना घडलेली आहे आणि सध्या तरी आता प्रवाशांना बाजूला करण्याचं काम चालू आहे. फास्ट लोकल या मुंब्र्याच्या ट्रॅकवरती धावत असताना या फास्ट लोकलमधनं पडून काहींचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलेली आहे.
आता सध्या तरी पोलिसांकडून माहिती घेतली असता पोलिसांनी पूर्णतः माहिती जी आहे ती अद्याप तर गेलेली नाही आहे. मात्र स्थानिकांचं म्हणणं आहे ती 7 ते 8 जणं आहेत आणि या अनुषंगाने त्यांना आता नजीकच्या कळवा रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेले आहे. तर काही दगावले तर काही जे आहे ते इंजर्ड आहे, त्यांना दुखापत मोठ्या प्रमाणात झालेली आहे. त्यामुळे पाहायला गेलं तर अशा प्रकारची आता सुरक्षा वाढवल्यामुळे कुठेतरी आता मुंब्रा परिसरात भीतीचं वातावरण देखील आता निर्माण झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामॅन अथर्वसह गणेश सोराट, TV9 मराठी, मुंब्रा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.